पैशांकरिता नातूने केलेल्या आजीच्या खुनातील आरोपीतास अवघ्या 4 तासातच स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक 16 मे गुरुवार रोजी सकाळी 7 वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्थानिक गुन्हे शाखेतर्फे देण्यात आली आहे। श्री महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक सो जळगाव यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत पिंपळगाव हरेश्वर गावात राहणारी मयत मांजाबाई दगडू भोई वय 80 हीच कोणीतरी अज्ञात इसमाने तिचे घरात तिला जीवे ठार मारून गोंदपाटमध्ये बांधून ठेवले आहे, तरी सदर घटनास्थळी जाऊन पुढील तपास करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना आदेशित केले होते। त्याप्रमाणे श्री किसन नजन पाटील, पोलीस निरीक्षक सो सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील, विजय पाटील, महेश महाजन, अक्रम शेख, महेश सोमवंशी सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव असे फत्तेपूर तालुका जामनेर येथून पिंपळगाव हरेश्वर तालुका पाचोरा येथे आले। तेथे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढली असता मयत मांजाबाई दगडू भोई हिचे बहिणीचा नातू विशाल भोई याने खून केले असल्याची दाट शक्यता असल्याची बातमी मिळाली। यावरून विशाल भोई हा कोठे असल्याची माहिती घेता तो पाचोरा येथे मयताचे प्रेतासोबत ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे गेले असल्याचे त्यांना समजले। त्यावरून पिंपळगाव हरेश्वर येथून वरील पथक व पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित पाटील, जितेंद्र पाटील, दीपक अहिरे, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस असे निघून पाचोरा येथे येऊन त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव विशाल भोई वय वर्ष 22 राहणार पिंपळगाव हरेश्वर तालुका पाचोरा असे सांगितले। त्यावर विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की माझ्यावर कर्ज झाले असल्याने कर्जफेड करण्याकरिता मी आजीकडून पैशांची मागणी केली होती। त्यावर आजीने मला नकार दिल्याने मी आजी मंजाबाई हिचा गळा दाबून तिला जीवे ठार मारले। त्यानंतर तिचे हातातील चांदीचे गोट पाटल्या पैकी एक गोट पाटली व कानातील सोन्याच्या बाळ्या काढून घरात असलेल्या गोंदपाट मध्ये मयत आजीला भरून तिथेच घरात ठेवले व मी मागच्या दरवाजाने बाहेर निघून मोटरसायकलने अजिंठा तालुका अजिंठा जिल्हा संभाजीनगर येथे जाऊन तेथे एका सोनार दुकानावर सदर सोन्याच्या वस्तू मोडून तिथून पैसे घेऊन परत पिंपळगाव हरेश्वर येथे घरी आलो होतो अशी गुन्ह्याची कबुली दिली आहे। करिता संशयित आरोपी विशाल भोई राहणार पिंपळगाव हरेश्वर यास गुन्ह्याचे पुढील तपासकामी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे। सदर गुन्ह्याचा तपास श्री महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक सो जळगाव, श्री अशोक नखाते अपर पोलीस अधीक्षक जळगाव चार्ज जळगाव, श्री धनंजय एरुडे उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे।